वेलकम बॅक टू डिवाइन टॅरो डिव्हिजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग कॅप्रिकॉर्न म्हणजेच मकर राशीच्या लोकांसाठी असणार आहे. ही एक टाईमलेस रीडिंग आणि कलेक्टिव्ह रीडिंग आहे. पिकअप आय रीडिंग असणार आहे. सो जेव्हा पण तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला या व्हिडिओमधून जे गायडन्स हवं आहे करंट सिच्युएशनसाठी तो तुम्हाला भेटेल. आणि जसं मी बोलली कलेक्टिव्ह रीडिंग आहे तो खूप लोकांसाठी असणार आहे. सो जी पाईल तुम्हाला सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करेल ती पाईल तुम्हाला सगळ्यात आधी चूज करायची आहे. तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही युनिवर्सकडे विचारू शकता आणि या व्हिडिओला लाईक करून तुमच्या एनर्जीज एक्सचेंज करा, जेणेकरून मी तुम्हाला तुमच्या एनर्जीज जे आहे तुमच्यासाठी काय गायडन्स आलेला आहे तो मी एकदम व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करून सांगू शकते आणि एक्झॅक्टली तुमच्या एनर्जी स्पीक करू शकते ह्या रीडिंगमध्ये. सो इथे पाईल 1, पाईल 2 आणि पाईल 3 आहे. सो एक एक करून मी एक एक पाईल एक्सप्लेन करेन. सगळ्यात आधी पाईल 1 मी इथे बघू शकते की तुम्ही खूप टाईमपासून एखादी गोष्ट प्लॅन करत होता तर ती गोष्ट प्लॅन होत नाही आहे. मे बी ती ट्रिप असू शकते किंवा म्हणजे फ्रेंड्ससोबत तुम्ही काहीतरी प्लॅन केला असेल तर तो प्लॅन सक्सेस होत नाही आहे. इथे मला काय प्रॉब्लेम दिसतो आहे की इथे तुमच्या प्लॅनिंगमध्ये मला थोडासा प्रॉब्लेम दिसतो आहे. मे बी तुम्ही म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट प्लॅन करताय किंवा डिसाईड करताय की एखादी गोष्ट करायची त्या टाईमला तुमचं मन जे आहे ना ते शांत नसतं. तुमच्या मनामध्ये खूप जास्त ॲग्रेशन वगैरे त्या टाईमनं होत असेल. सो कार्ड्स इथे हेच गायडन्स देण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्हाला आहे ना तुमच्या लाईफमध्ये एक गोष्ट जर तुम्हाला ती गोष्ट सक्सीड करायची आहे तर तुम्हाला थोडं शांतपणे डिसिजन घ्यायला लागतील. तुमच्या रागावरती वगैरे कंट्रोल करावा लागेल आणि प्रॉपर प्लॅनिंग करण्याची खूप जास्त गरज आहे, तरच ती गोष्ट मला इथे सक्सेस होताना दिसते. पण आत्ता तरी राईट टाईम नाही आहे. सो पाईल 2 ज्यांनी पण इथे सिलेक्ट केलं होतं तर मी बघू शकते की पास्टमध्ये तुम्ही तुमच्या साईडून जितके एफर्ट्स टाकले पाहिजे होते कोणत्याही गोष्टीमध्ये, मग रिलेशनशिप असेल, जॉब असेल, करिअर असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टी असतील तुमच्या लाईफमध्ये, मी बघते की तुम्ही खूप जास्त एफर्ट्स टाकले होते. पण आता तुमच्या लाईफमध्ये तुम्ही थोडं स्लो डाऊन केलं आहे किंवा कार्ड्स हे पण सांगत आहेत की काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे पास्टमध्ये झाल्या नव्हत्या. कशाच्याही रिलेटेड असू शकतात, रिलेशनशिपमध्ये किंवा करिअर वाईज, जॉब वाईज, फ्रेंडशिप वाईज, कशीही गोष्ट असू शकते जी तुम्हाला मनासारखी हवी होती तशी झाली नाही आहे. सो इथे मला तुम्हाला जस्टिस भेटताना दिसत आहे. म्हणजे तुम्हाला जितके एफर्ट्स तुम्ही द्यायचे होते ना ते तुम्ही ऑलरेडी दिलेले आहात. आता एंजल्स तुम्हाला काय गायडन्स देते की आता तुम्हाला स्लो डाऊन करायचा वेळ आला आहे. तुम्हाला आता शांत राहायचं आहे. ॲक्शन्स घ्यायचे आहेत पण इतक्या पटापट पण ॲक्शन्स नाही घ्यायचे आहेत की ॲग्रेशन वाईज, मग त्या गोष्टी होणार नाही आहेत व्यवस्थित. सो पाईल 3 ज्यांनी पण इथे चूज केलं होतं, मी बघू शकते की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीच गोष्टी भेटत नाही आहेत असं तुम्हाला फील होतं. जे तुम्हाला हवे ते कोणतीच गोष्ट तुम्हाला लाईफमध्ये इझिली भेटत नाही आहे. प्लस तुम्हाला तुमच्या घरच्यांकडून पण खूप जास्त डिसअपॉइंटमेंट्स असतील किंवा घरातलेसुद्धा तुम्हाला कंटिन्युअसली टॉन्टिंग करत असेल की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कधीच काही करू शकत नाही आहे किंवा वेळ निघून चालला आहे, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कधी डिसिजन्स घेणार. तुम्हाला घरामध्ये सुद्धा राहण्याची इच्छा होत नाही आहे. कधीकधी तुम्हाला असं वाटतं की घरापासून बाहेर गेलं पाहिजे. आणि इथे प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला असं फील होतं की तुमच्या लाईफमध्ये लकच नाही आहे. तर मला तुम्हाला इथे एक गोष्ट सांगायची आहे की लाईफमध्ये तुमचा लक खूप खूप जास्त आहे पण सध्या ते ॲक्टिवेट नाही आहे, कारण की तुमच्या स्वतःच्या एनर्जीजमुळे. तुमची एनर्जीज खूप फिअर, अँझायटी आणि डिप्रेशनवाली आहे.